नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। मागील व्हिडिओ आपण पाहिला होता पोलीस भरतीला आता जेवढे प्रश्न रिपीटेड झालेले आहेत जीकेचे ते संपूर्ण पाहिले होते। आता ह्या आपण व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीला जेवढेही जीकेचे प्रश्न रिपीट झाले ते पाहायचं आहे। प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? सविनय कायदेभंग चळवळ, ज्याला आपण वंगभंग चळवळ सुद्धा म्हणू शकतो। प्रश्न दुसरा आहे, प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? तर प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौल्याचा पराभव झालेला आहे। पानिपतच्या ज्या 3 लढाई झालेल्या आहेत त्यांच्या सनावळी तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत। बॉक्सरची लढाई, प्लासीची लढाई, या दोन्ही लढाईच्या सनावळी तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत। एक प्रश्न हमखास पोलीस भरतीला पडतो म्हणजे पडतो। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर मध्यरात्रीचा सूर्य देश हे नॉर्वे देशाला म्हणतात। इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, जपान देशाला म्हणत नाहीत, मध्यरात्रीचा सूर्याचा देश हे नॉर्वे देशाला म्हटले जाते। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरण प्रणालीचा शोध लावला? तर विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरण प्रणालीचा शोध लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी 1906 साली झालेली आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 6 आहे, चोरी चोरा घटनेत कोणते आंदोलन संपुष्टात आले? तर चोरी चोरा ही घटना 1922 ला झाली होती आणि 1920 ला जे असरकार चळवळ आंदोलन होते ते संपुष्टात आले होते। इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, तुम्ही लक्ष देऊ नका। प्रश्न पुढचा 7वा आहे, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेराल्ड। तर कोणते 1789 ला मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेराल्ड आहे। हा प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत खूप वेळा रिपीट झालेला आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनरच्या शिफारशीवर आधारित आहे? तर विद्यापीठ कायदा हा रॅली कमिशन या कमिशनरच्या शिफारशीवर आधारित आहे, लक्षात ठेवा। हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोण ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पहिले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? तर त्यांनी 1939 रोजी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? आताच प्रश्न आपण पाहिला होता, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? तर हे तर प्रश्न काय विचारलेला आहे, मुस्लिम लीग संघटनेचे संस्थापक कोण होते? तर नवाब सलीमुल्लाह हे मुस्लिम लीग संघटनेचे संस्थापक होते आणि याची स्थापना ढाका येथे 1906 रोजी झाली होती, लक्षात ठेवा। प्रश्न तेच फिरून रिपीटेड विचारले जातात। त्यानंतर प्रश्न 12 आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण होते? 1919 ला जे जालियनवाला बाग हत्याकांड झाले होते त्याच्याशी संबंधित जनरल डायर होते, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न पुढचा 13वा, बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? तर बंगालची फाळणी ही 1905 ला लॉर्ड कर्झनने केली होती। बंगालची फाळणी 1905 ला झाली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न 14, बक्सारची लढाई कधी झाली? तर बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 साली झालेली आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर प्रश्न 15वा, संघ संकारण समाजम या संस्थेची स्थापना कोणी केली? तर वीरेश लिंगम पंतुल। हा खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, नवीन आता मागच्या 2024 ला रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढाईमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पानिपत हे शहर जिथे 3 लढाई झाल्या होत्या ते हरियाणा या राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा, IMP आहे। त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? 1802 ला जी तैनाती फौजेची पद्धत 1802 ला लॉर्ड वेस्ली यांनी सुरू केली होती, लक्षात ठेवा, 1802 ला। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 14 नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? तर 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध हे विंदा सावरकर यांनी संबोधले होते। त्यानंतर प्रश्न पुढचा 20, सन 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष वोमीचंद्र बॅनर्जी होते। ही स्थापना ॲलन हुम यांनी केली होती, लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे। राष्ट्रीय सभेवरती आतापर्यंत भरपूर प्रश्न रिपीट झालेले आहेत, 20, 25, 50 वेळा म्हणेन असा रिपीटेड झाले आहेत, त्यावेळी राष्ट्रीय सभा परफेक्ट करून ठेवायची, त्याच्यावरती एक तरी प्रश्न पडतो। त्यानंतर प्रश्न 21 आहे, हृदयरोपण करणारा पहिला भारतीय शल्क चिकित्सित कोण? तर हृदयरोपणाची चाचणी जी केली होती तो पहिला भारतीय कोण होता? डॉक्टर वेणुगोपाल हे होते, डॉक्टर वेणुगोपाल हे होते। हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे। त्यानंतर प्रश्न 22, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना 1939 ला आत्ताच पाहिलेला प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे। त्यानंतर प्रश्न 23,
विड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरली जातात? तर विड्या बनवण्यासाठी तेंदू या वृक्षाची पाने वापरली जातात. प्रश्न 24, पिसाचा झुरता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे? तर पिसाचा झुरता मनोरा हा इटली या देशामध्ये स्थित आहे. प्रश्न 25, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केलेली आहे. प्रश्न 26, काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? तर काळा कायदा म्हणून रोलेट कायदा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न 27, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले मुस्लिम अध्यक्ष सय्यद बद्दुहिंद तय्यबजी हे होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न 28, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते 1885ला? तर ओमीचंद्र बॅनर्जी होते. त्यानंतर प्रश्न 30, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? तर जय जवान जय किसान हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निसर्ग निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? तर निसर्ग निवडीचा सिद्धांत हा लॉर्डविननं मांडलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर तैनाती फौजीची पद्धत ही 1802 मध्ये लॉर्ड वेल्सली यांनी सुरू केली होती. त्यानंतर प्रश्न 33, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर पानिपतचे तिसरे युद्ध 1761 या वर्षी झालेलं आहे. पानिपत हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे, हा पण महत्त्वाचा लक्षात ठेवा. प्रश्न 34 आहे, नंदुरबार येथे कोणत्या विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर शिरीष कुमार हे हुतात्मे झाले होते. प्रश्न 35, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर मंदिर प्रवेशासाठी हा सत्याग्रह संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न 36, कथ्थकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर कथ्थकली हा केरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. लक्षात ठेवा, नृत्य प्रकारावरती एक तरी प्रश्न पडलेला असतो. प्रत्येक राज्याचं जे मेन आहेत महाराष्ट्राला लागून त्या सर्व राज्यांचे तुम्ही नृत्य प्रकार पाठ करून ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 37, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा आहे. जेवढे हे मुख्यालय म्हणजे नॅशनल जे मुख्यालय आहेत, महत्त्वाच्या संस्था आहेत, त्यांची मुख्यालय पाठ करून ठेवायची. ते परीक्षेला विचारतात. जसं की सार्क आहे, जिनिव्हा आहे, WTO आहे, WHO आहे, हे सगळं पाठ करून ठेवा. त्यानंतर प्रश्न 38, कावीळ या रोगाचा शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? तर कावीळ या रोगाचा शरीराचा कोणत्या भागावर परिणाम होतो? यकृत या भागावर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 39, जिल्हा परिषदच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? खूप महत्त्वाचा IMP प्रश्न आहे. तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा सचिव कोण असतो? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती म्हणजे स्थायी समिती, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 40, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर सय्यद अहमद खां. हा प्रश्न IMP आहे, VMP लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 41, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे, हा पण प्रश्न VMP आहे. प्रश्न 42, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाला उल्लेख होतो? तर स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक पिंगली व्यंकय्या यांचा उल्लेख होतो. प्रश्न 43, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसले आहे? तर थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ राज्यामध्ये वसलेलं आहे. त्यानंतर 44वा प्रश्न, सार्वत्रिक गुरुत्वाकर्षण नियमाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 45, संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर संगणकातील CPU जे आहे त्याला काय म्हणतात? डेटा प्रोसेसिंग युनिट असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 46, कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? तर उत्तराखंड या प्रदेशाला देवभूमी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47, भारतीय अवकाश संशोधनाचे अधर्यू कोणास म्हणतात? तर अधर्यू कोणास म्हणतात हा प्रश्न मुंबईला विचारला होता. खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. डॉक्टर विक्रम साराभाई यांना म्हटले जाते भारतीय अवकाश संशोधनाचे अधर्यू, लक्षात ठेवा. सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? प्रश्न क्रमांक 48, तर गुरु हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 49, भारतातील सर्वात मोठी नदीबेट कोणते? तर भारतातील सर्वात मोठे नदीबेट कोणते आहे? तर मांजुली या नदीबेट भारतातील सर्वात मोठे नदीबेट आहे.
प्रश्न 50वा, ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळाशी दिला जातो? तर ग्रँड मास्टर हा किताब बुद्धिबळ या खेळाशी दिला जातो. बरेच जे ठराविक खेळ आहेत त्यांचे किताब पाठ करून ठेवा, त्याच्यावरती एक ना एक तरी प्रश्न विचारला जातो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा इतर व्हिडिओ मित्रांना शेअर करा. पुन्हा 3 नंबरच्या भागामध्ये भेटू, तोपर्यंत धन्यवाद.